आत्ताच मला वाटतं 18 तारीखला एक मोठा शेतकऱ्यांचा मेळावा झालेला होता राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आणि त्या मेळाव्यामध्ये काही ठराव मंजूर झालेले आहेत आणि त्या ठरावामध्ये काही अल्टिमेटम शासनाला देण्यात आलेले आहेत की त्यांनी काही मागण्या केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी आहे, त्याच्यानंतर हेक्टरी 5 लाख रुपयाची मागणी त्यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे माझ्या मते संशोधन केंद्र या ठिकाणी व्हावं अशी पण त्यांची मागणी आहे. ह्या सगळ्या मागण्या ज्या शेतकऱ्यांच्या आहेत त्या अतिशय न्याय्य मागण्या आहेत, अशा प्रकारची समितीची भूमिका आहे. आणि त्यांनी असा अल्टिमेटम दिला आहे की 12 मार्चपर्यंत या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर 12 मार्चला एक मोठा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर न्यावा अशा प्रकारचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. परंतु त्यांनी हे आशा व्यक्त केली आहे की त्यांच्या मागण्या आता सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, त्यामुळे त्यांना अशी खात्री त्यांनी व्यक्त केलेली आहे की शासन अतिशय संवेदनशील आहे आणि शासन स्तरावर पाहणी पण चालू आहे. मला वाटतं त्यांचे प्रतिनिधी जे असतील म्हणजे कृषी खात्याचे असतील, महसूलचे असतील, हे युद्ध पातळीवर पाहणी करत आहेत आणि त्या पाहणीनंतर अशा प्रकारचं पॅकेज शासन या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जाहीर करेल अशा प्रकारची आशा राजू शेट्टी यांनी व्यक्त केलेली आहे. आणि त्यांनी स्वतः पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, या सगळ्यांशी त्यांनी संपर्क या दृष्टीने साधलेला आहे. आणि मला खात्री आहे किंवा मला आशा आहे असं मी म्हणेन की शासन अशा प्रकारचं पॅकेज लवकरात लवकर जाहीर करेल आणि अशा प्रकारची मोर्चाची वेळ कदाचित येणार नाही. परंतु जर अशी काही वेळ आली शेतकऱ्यांसमोर तर समिती निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील. कारण समितीची जी बांधिलकी आहे ती सामान्य नागरिकाची आहे, शेतकऱ्यांशी आहे आणि जो पीडित आहे त्यांच्याशी आहे, त्यामुळे त्याबद्दल काही प्रश्न नाही. परंतु मला अजूनही वाटतं की सरकार लवकरात लवकर काही ठोस स्वरूपाचं पॅकेज आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे निर्णय होण्याची शक्यता अधिक आहे. अनेक आमदारांनी प्रश्न उपस्थित तिथे केल्याचं मी बघतो आहे आणि हा काही प्रश्न देवगडपुरता मर्यादित नाही, तर हा संपूर्ण कोकणचा प्रश्न आहे. संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये आंब्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. पण या निमित्तानं मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी सुद्धा आता हा विचार केला पाहिजे की हा प्रश्न मुळात निर्माण का झालेला आहे, ह्याच्या मुळाशी खरं कारण काय आहे. कारण शासन काही पॅकेज देईल, 1 वर्ष देईल, 2 वर्ष देईल, परंतु आंब्याचा उत्पन्न गेल्या अनेक वर्षामध्ये जे कमी होत चाललेलं आहे, यावर्षी जो गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे, याला क्लायमेट जे आहे म्हणजे हवामान आहे तर कारणीभूत आहेच, परंतु त्याचबरोबर अन्य काही गोष्टी पण कारणीभूत असू शकतात, ज्याच्यामध्ये अतिरिक्त पेस्टिसाईडचा वापर आहे, त्याच्याप्रमाणे कल्टारचा वापर आहे. तर ह्या सगळ्याचा सुद्धा अभ्यास संशोधन केंद्राच्या माध्यमातून म्हणजे शेतकरी काय याचं संशोधन करू शकत नाही, परंतु विद्यापीठाचा रोल याच्यामध्ये महत्त्वाचा आहे आणि विद्यापीठाने अशा प्रकारचं संशोधन केंद्र या ठिकाणी सुरू करावं, शासनाने सुरू करावं आणि त्याच्या माध्यमातून या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन हा प्रश्न कसा सुटेल, कायमस्वरूपी कसा सुटेल आणि आंबा इकॉनॉमी ही तगेल, जिवंत राहील यासाठी प्रयत्न करावे.